नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या डिजिटल आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे, डेटा स्टोरेज. म्हणजे विचार करा, आपले फोटो, व्हिडिओ, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स, हा सगळा आपला डिजिटल खजिना आपण कुठे ठेवतो? आजकाल सगळं काही क्लाउडवर असतं आणि ह्याच क्लाउडच्या दुनियेतील एका महत्त्वाच्या सेवेबद्दल म्हणजे मायक्रोसॉफ्टच्या ॲझ्युअर ब्लॉब स्टोरेजबद्दल आपण आज जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. आमच्या एका श्रोत्याने आम्हाला मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल पाठवलं आहे, ज्यात .NET वापरून हे ब्लॉब स्टोरेज कसं हाताळायचं याची सविस्तर माहिती आहे. तर आजचं आपलं मिशन आहे ही सगळी तांत्रिक माहिती सोप्या, सहज समजेल अशा भाषेत उलगडून दाखवणं. ज्यांना कोडिंग किंवा ॲझ्युअरबद्दल फार काही माहिती नाहीये, त्यांनाही हे सहज कळावं, हाच आमचा प्रयत्न असेल. अगदी बरोबर. आणि यातली गंमत म्हणजे आपण फक्त काय करायचं हे नाही, तर ते का करायचं आणि कसं करायचं यावरही बोलणार आहोत. आणि आपण हे दोन वेगवेगळ्या मार्गाने कसं करता येतं ते पाहणार आहोत. एक आहे .NET लायब्ररी वापरून, जो एक म्हणजे सोपा आणि सरळ मार्ग आहे. आणि दुसरा आहे रेस्ट API वापरून, जो आपल्याला थेट सिस्टमशी बोलायची संधी देतो. दोन्हीचे आपापले फायदे तोटे आहेत. चला तर मग या डिजिटल तिजोरीच्या किल्ल्या कशा बनवायच्या आणि वापरायच्या हे समजून घेऊया. उत्तम. तर सुरुवात करूया त्या टूलकिटपासून, ज्याचा उल्लेख मॉड्यूलमध्ये आहे, क्लायंट लायब्ररी. आता लायब्ररी म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर तर पुस्तकं येतात, पण ही प्रोग्रॅमिंगमधली लायब्ररी म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? हां हां, खूप छान प्रश्न आहे. याची कल्पना तुम्ही एका दुभाषासारखी करू शकता. समजा तुम्हाला एका अशा व्यक्तीशी बोलायचं आहे जिला तुमची भाषा समजत नाही आणि तुम्हाला तिची भाषाही येत नाही. तेव्हा तुम्ही काय कराल? तुम्ही एका दुभाषेची म्हणजे ट्रान्सलेटरची मदत घ्याल. हो, बरोबर. ही .NET क्लायंट लायब्ररी अगदी तेच काम करते. आपण आपल्या C# किंवा .NETच्या सोप्या भाषेत सूचना देतो आणि ही लायब्ररी त्या सूचनांचं ॲझ्युअरला समजेल अशा तांत्रिक भाषेत भाषांतर करते. यामुळे आपलं काम खूप सोपं होतं. आपल्याला ॲझ्युअरच्या आतल्या त्या गुंतागुंतीच्या गोष्टींमध्ये शिरावं लागत नाही. ओके, म्हणजे हा आपला पर्सनल ट्रान्सलेटर आहे, जो ॲझ्युअरशी आपल्या वतीने बोलतो. छान आहे. मग या लायब्ररीमध्ये कामं करण्यासाठी काही खास लोक किंवा एजंट्स असतात का? मॉड्यूलमध्ये काही क्लासेसचा उल्लेख आहे. अगदी बरोबर. या लायब्ररीमध्ये कामाच्या सोयीसाठी एक उतरंड म्हणजे एक हायरार्की तयार केलेली आहे. आपण तिला एका कंपनीच्या स्ट्रक्चरसारखं समजू शकतो. सर्वात वरच्या लेवलवर आहे ब्लॉब सर्व्हिस क्लायंट. ब्लॉब सर्व्हिस क्लायंट. हो, हा समजा तुमच्या कंपनीचा CEO किंवा संपूर्ण स्टोरेज अकाउंटचा मॅनेजर आहे. याच्याकडे संपूर्ण अकाउंटची सूत्र असतात. नवीन कंटेनर बनवणं, सगळे कंटेनर्स बघणं, अशी मोठी कामं तो करतो. त्याच्याखाली येतो ब्लॉब कंटेनर क्लायंट. हा म्हणजे डिपार्टमेंटचा हेड किंवा सुपरवायझर. तो एका विशिष्ट कंटेनरवर लक्ष ठेवतो. कंटेनर म्हणजे तुमच्या डिजिटल कपाटातला एक मोठा ड्रॉअर समजा. अच्छा, एक ड्रॉअर. हो, या ड्रॉअरमध्ये काय ठेवायचं, काय काढायचं हे तो बघतो. आणि शेवटी येतो ब्लॉब क्लायंट. हा म्हणजे प्रत्यक्ष काम करणारा कर्मचारी. तो एका विशिष्ट फाईलवर, ज्याला आपण ब्लॉब म्हणतो, त्यावर काम करतो. म्हणजे ड्रॉअरमधली एखादी फाईल अपलोड करणं, डाउनलोड करणं, डिलीट करणं, ही सगळी जबाबदारी त्याची. समजलं. म्हणजे CEO, डिपार्टमेंट हेड आणि कर्मचारी, ही रचना कामाला खूप शिस्त लावते, नाही का? म्हणजे मला जर फक्त एका फाईलमध्ये काहीतरी बदलायचं असेल, तर मला थेट CEO कडे जायची गरज नाही. मी थेट त्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधू शकते. अगदी अचूक. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही प्रत्येक लहान कामासाठी सर्वात वरचा मॅनेजर म्हणजेच ब्लॉब सर्व्हिस क्लायंट तयार करत असाल, तर तुम्ही विनाकारण रिसोर्सेस वाया घालवत आहात. योग्य स्तरावरचं ऑब्जेक्ट निवडल्याने तुमचा कोड केवळ स्वच्छ राहत नाही, तर तो अधिक कार्यक्षम आणि किफायतशीरही ठरतो. क्लाउडच्या जगात प्रत्येक रिसोर्सला पैसे मोजावे लागतात, त्यामुळे ही कार्यक्षमता खूप मोलाची ठरते. हा मुद्दा खरंच महत्वाचा आहे. चला, आता या टीमला कामावर कसं ठेवायचे ते बघूया. म्हणजे हे क्लायंट ऑब्जेक्ट्स तयार कसे करायचे? त्यांना कामावर रुजू होण्यासाठी काय लागतं? त्यांना बेसिकली दोन मुख्य गोष्टी लागतात. एक म्हणजे ऑफिसचा पत्ता आणि दुसरं म्हणजे ओळखपत्र. प्रोग्रॅमिंगच्या भाषेत सांगायचं तर पत्ता म्हणजे तुमच्या स्टोरेज अकाउंटचा युनिक URL. तो साधारणपणे HTTPS, मग तुमच्या अकाउंटचं नाव .blob.core.windows.net असा दिसतो. या पत्त्यामुळे लायब्ररीला कळतं की तिला नक्की कुठे जाऊन काम करायचं आहे. ओके, पत्ता समजला. आणि ओळखपत्राचं काय? ते कसं काम करतं? ओळखपत्रासाठी आपण डिफॉल्ट अझ्युर क्रेडेन्शियल नावाचा एक क्लास वापरतो. हे हे एक खूप हुशार ओळखपत्र आहे. ते स्वतःहून अनेक मार्गांनी तुमची ओळख पटवण्याचा प्रयत्न करतं.
उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट टूलमध्ये जसं की व्हिज्युअल स्टुडिओ ॲज्युअरला लॉग इन केलेलं आहे का हे ते तपासतं. किंवा तुमचं ॲप्लिकेशन ॲज्युअरच्या एखाद्या सर्व्हिसवर जसं की व्हर्च्युअल मशीनवर चालू असेल तर ते तिथून ओळख मिळवतं. अरे वा. यामुळे तुम्हाला तुमच्या कोडमध्ये पासवर्ड किंवा सिक्रेट की सारख्या संवेदनशील गोष्टी लिहाव्या लागत नाहीत, ज्यामुळे तुमचा कोड अधिक सुरक्षित होतो. म्हणजे हे एक स्मार्ट ॲक्सेस कार्ड आहे जे स्वतःच ठरवतं की दार कसं उघडायचं. त्यामुळे प्रत्येक वेळी पासवर्ड टाकायची डोकेदुखी वाचली. तर पत्ता आणि हे स्मार्ट ओळखपत्र दिलं की आपला मॅनेजर म्हणजे ब्लॉब सर्व्हिस क्लायंट कामासाठी तयार होतो. हो, आणि एकदा का मॅनेजर तयार झाला की त्याच्याकडून आपण सुपरवायझर, ब्लॉब कंटेनर क्लायंट आणि कर्मचाऱ्याचे ब्लॉब क्लायंट ऑब्जेक्ट्स मिळवू शकतो. पण जसं तुम्ही आधी म्हणालात, जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला फक्त एकाच ड्रॉवरमध्ये काम करायचं आहे, तर तुम्ही थेट ब्लॉब कंटेनर क्लायंटचा ऑब्जेक्ट तयार करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त स्टोरेजचा पत्ता, ओळखपत्र आणि त्या ड्रॉवरचं म्हणजे कंटेनरचं नाव द्यावं लागतं. यामुळे तुम्ही थेट कामाला सुरुवात करू शकता. ही लवचिकता या लायब्ररीला खूप शक्तिशाली बनवते. ठीक आहे. आता आपल्या फाईल्स तर कपाटात गेल्या. पण नुसत्या फाईल्स ठेवून भागत नाही. त्या फाईल्सबद्दलची माहिती सुद्धा तितकीच महत्त्वाची असते, नाही का? मॉड्यूलमध्ये प्रॉपर्टीज आणि मेटा डेटा या 2 गोष्टींचा उल्लेख आहे. हे दोन्ही शब्द जवळपास सारखेच वाटतात. यात नेमका फरक काय आहे? हां, एक खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बरेच जण यात गोंधळतात. यातील फरक एका सोप्या उदाहरणाने समजावून घेऊ. समजा तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट आहे. पासपोर्टवर तुमचं नाव, जन्मतारीख, पासपोर्ट नंबर, तो कधी इश्यू झाला आणि कधी एक्सपायर होणार ही माहिती असते. ही माहिती सरकार ठरवतं, तुम्ही ती बदलू शकत नाही. ही झाली त्या पासपोर्टची सिस्टम प्रॉपर्टीज. ॲझ्युरमध्ये फाईलच्या बाबतीतही तसंच असतं. फाईल शेवटची कधी बदलली गेली, लास्ट मॉडिफाईड, तिची साईज किती आहे, तिचा ई टॅग काय आहे, ही सगळी माहिती ॲझ्युर स्वतः व्यवस्थापित करतं. याला आपण बदलू शकत नाही, फक्त वाचू शकतो. एक मिनिट, ई टॅग हा काय नवीन प्रकार आहे? ई टॅग म्हणजे एंटिटी टॅग. सोप्या भाषेत सांगायचं तर तो फाईलचा एक युनिक व्हर्जन स्टॅम्प आहे. प्रत्येक वेळी फाईलमध्ये काही बदल होतो तेव्हा हा ई टॅग बदलतो. ओके, पण याचा उपयोग काय? समजा तुम्ही आणि तुमच्या मित्राने एकाच वेळी एकच फाईल डाउनलोड केली. तुम्ही काही बदल करून ती अपलोड केली. त्यानंतर तुमच्या मित्राने बदल करून अपलोड करायचा प्रयत्न केला, तर ॲझ्युर ई टॅग तपासेल. त्याला कळेल की फाईलची व्हर्जन बदलली आहे आणि ते तुमच्या मित्राला सावध करेल की थांबा, तुम्ही ज्या फाईलवर काम करत आहात ती आता जुनी झाली आहे. यामुळे डेटा गमावला जात नाही. अरे वा, म्हणजे हा एक प्रकारे फाईलचा अदृश्य गार्ड आहे जो गोंधळ होण्यापासून वाचवतो. बरोबर. ठीक आहे, तर ह्या झाल्या सिस्टम प्रॉपर्टीज. मग मेटा डेटा म्हणजे काय? आता पुन्हा पासपोर्टच्या उदाहरणाकडे येऊ. समजा तुम्ही तुमच्या पासपोर्टसोबत एक स्टिकी नोट चिकटवली, ज्यावर लिहिलं आहे दिस इज फॉर द USA ट्रिप किंवा इमर्जन्सी कॉन्टॅक्ट XYZ. ही माहिती तुम्ही तुमच्या सोयीसाठी लावली आहे. सरकारला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. हाच आहे युजर डिफाईन्ड मेटा डेटा. ही अशी माहिती आहे जी आपण फाईलला आपल्या गरजेनुसार देतो. उदाहरणार्थ, एखाद्या फोटो फाईलला आपण प्रोजेक्ट ॲन्युअल गॅला किंवा फोटोग्राफर जॉन डो असा मेटा डेटा देऊ शकतो. ही माहिती नंतर आपल्याला फाईल्स शोधण्यासाठी, फिल्टर करण्यासाठी किंवा वर्गीकृत करण्यासाठी प्रचंड उपयोगी पडते. समजलं. म्हणजे सिस्टम प्रॉपर्टीज म्हणजे फाईलचा अधिकृत बायोडेटा आणि मेटाडेटा म्हणजे आपण लावलेले कस्टम टॅग्स किंवा स्टिकी नोट्स. हे खूपच उपयुक्त आहे. मग हा मेटाडेटा आपण कोडमधनं कसा लावू किंवा वाचू शकतो? त्यासाठी लायब्ररीमध्ये खूप सोप्या पद्धती आहेत. सेट मेटाडेटा एसिंक नावाची एक कमांड आहे, जिच्या मदतीने आपण डिक्शनरी फॉर्मॅटमध्ये म्हणजे की व्हॅल्यू जोडीत मेटाडेटा सेट करू शकतो. उदाहरणार्थ, डॉक टाईप टेक्स्ट डॉक्युमेंट्स आणि गेट प्रॉपर्टीज एसिंक नावाची कमांड वापरली की आपल्याला सिस्टम प्रॉपर्टीजसोबत हा सगळा मेटाडेटा वाचायला मिळतो. मग आपण त्यावर लूप चालवून आपल्या सगळ्या स्टिकी नोट्सवरील माहिती एक एक करून पाहू शकतो. हे इंटरेस्टिंग आहे. पण या मेटा डेटावर काही मर्यादा आहेत का? म्हणजे मी कितीही माहिती त्यात टाकू शकते का? किंवा त्याचा फाईलच्या परफॉर्मन्सवर काही परिणाम होतो का? उत्तम फॉलोअप प्रश्न. हो, यावर मर्यादा आहेत. तुम्ही एका ब्लॉबला किती मेटाडेटा लावू शकता यावर ॲझ्युरची एक साईज लिमिट आहे, जी साधारणपणे काही किलोबाईट्समध्ये असते. त्यामुळे तुम्ही यात अख्खी कादंबरी नाही लिहू शकत. हे लहान, सुटसुटीत माहितीसाठी आहे. आणि नावांबद्दल बोलायचं झालं तर ती C# व्हेरिएबलच्या नावांसारखी असावी लागतात. त्यात स्पेस किंवा विशेष चिन्ह चालत नाहीत.
परफॉर्मन्सवर याचा तसा थेट परिणाम होत नाही, पण तुम्ही जर हजारो फाईलचा मेटाडेटा एकाच वेळी वाचायचा प्रयत्न करत असाल तर थोडा वेळ लागू शकतो. पण सामान्य वापरासाठी ही एक अत्यंत कार्यक्षम पद्धत आहे. ठीक आहे, म्हणजे ही .NET लायब्ररी वापरणं खूप सोयीचं आहे. हा आपला दुभाषी आपलं काम खरंच खूप सोपं करतो. पण मला एक प्रश्न पडलाय. समजा आपल्याला या लायब्ररीच्या पलीकडे जाऊन थेट सिस्टमशी बोलायचं असेल, जिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीवर जास्त नियंत्रण मिळेल, तर तसा काही मार्ग आहे का? नक्कीच आहे. आणि त्याच मार्गाला रेस्ट API म्हणजे रिप्रेझेंटेशनल स्टेट ट्रान्सफर API म्हणतात. ॲक्च्युली .NET लायब्ररी पडद्याआड हेच वापरत असते. रेस्ट API वापरणं म्हणजे दुभाषाला बाजूला सारून थेट ॲज्युअरच्या मूळ भाषेत म्हणजेच HTTP रिक्वेस्टच्या माध्यमातून संवाद साधणं. हे म्हणजे तुम्ही ॲज्युअरला थेट पत्र लिहिण्यासारखं आहे. थेट पत्र लिहिणं हे ऐकायला थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. ह्याचा फायदा काय आणि हे कधी वापरायचं? याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नियंत्रण आणि लवचिकता. तुम्ही कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमधून किंवा प्लॅटफॉर्मवरून रेस्ट API वापरू शकता. मग ते पायथन असो, जावा असो किंवा अगदी साधं स्क्रिप्ट असो. जिथे .NET SDK म्हणजे लायब्ररी उपलब्ध नाही किंवा वापरण्यास शक्य नाही, तिथे रेस्ट हाच एकमेव पर्याय असतो. यात तुम्हाला प्रत्येक रिक्वेस्टवर पूर्ण नियंत्रण मिळतं. ओके, म्हणजे हे आपल्याला भाषेच्या बंधनातून मुक्त करतं. पण या थेट पत्रव्यवहारात काही विशेष नियम पाळावे लागतात का? जसं की मेटाडेटा पाठवण्यासाठी काही खास पद्धत आहे का? हो आहे. रेस्टमध्ये तुम्ही जी HTTP रिक्वेस्ट पाठवता त्यात हेडर्स नावाचा एक विभाग असतो. मेटाडेटा पाठवण्यासाठी तुम्हाला एक खास प्रकारचा हेडर वापरावा लागतो, जो X-MS-META या प्रिफिक्सने सुरू होतो. उदाहरणार्थ जर तुम्हाला डॉकटाईप हा मेटाडेटा सेट करायचा असेल तर तुमचा हेडर असेल X-MS-META डॉकटाईप टेक्स्ट डॉक्युमेंट्स. हा प्रिफिक्स म्हणजे पत्रावर मारलेल्या एका खास शिक्क्यासारखा आहे, ज्यामुळे ॲज्युअरला लगेच कळतं की ही माहिती सामान्य नाही, तर हा युजर डिफाईन्ड मेटाडेटा आहे. हा XMS मेटा नियम महत्वाचा दिसतोय. यात चुका होण्याची शक्यता असते का? नक्कीच असते. मला आठवतंय एका प्रोजेक्टमध्ये एक नवीन डेव्हलपर मेटाडेटाच्या नावांमध्ये हा प्रिफिक्स वापरायला विसरला होता आणि त्याचा कोड सतत फेल होत होता. आम्हाला तो बग शोधायला काही तास लागले. शेवटी लक्षात आलं की तो डॉकटाईप पाठवत होता, XMS-META डॉकटाईप नाही. कधीकधी अशा छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. .NET लायब्ररी या सगळ्या गोष्टींची काळजी आपोआप घेते, त्यामुळे तिथे चुकायची शक्यता कमी असते. म्हणून मी म्हणेन .NET लायब्ररी वापरणं म्हणजे तयार आरामदायी कारने प्रवास करण्यासारखं आहे. तर रेस्ट वापरणं म्हणजे गाडीचे प्रत्येक पार्ट जोडून स्वतः गाडी तयार करून चालवण्यासारखं आहे. जास्त नियंत्रण मिळतं, पण जबाबदारी आणि मेहनतही जास्त असते. तर आज आपण Azure ब्लॉब स्टोरेजच्या डिजिटल दुनियेची एक मस्त सफर केली. आपण .NET लायब्ररी नावाच्या दुभाषाबद्दल जाणून घेतलं. क्लायंट ऑब्जेक्ट्सच्या त्या CEO मॅनेजर कर्मचारी रचनेला समजून घेतलं आणि फाईल्सना स्टिकी नोट्स म्हणजे मेटाडेटा लावून त्यांना अधिक संघटित आणि हुशार कसं बनवायचं हे शिकलो. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हे काम करण्याचे दोन्ही मार्ग पाहिले. .NET लायब्ररीचा सोपा सरळ मार्ग आणि रेस्ट APIचा थेट अधिक नियंत्रणाचा मार्ग. आजच्या जगात जिथे डेटा हाच राजा आहे, तिथे तो योग्य प्रकारे साठवणे, व्यवस्थापित करणे आणि गरजेच्या वेळी परत मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही एक साधं मोबाईल ॲप बनवत असाल किंवा मोठं कॉर्पोरेट सॉफ्टवेअर, डेटा मॅनेजमेंटचा पाया पक्का असणं गरजेचं आहे. आज आपण तो पाया कसा घालायचा यातील काही महत्त्वाच्या संकल्पना शिकलो. नक्कीच. तर आजच्या या चर्चेनंतर श्रोत्यांसाठी एक छोटासा विचार. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातील सगळ्या आठवणी म्हणजे लहानपणापासूनचे फोटो, जुन्या डायरीतल्या नोंदी, मित्रांसोबतचे व्हिडिओज अशाच प्रकारे मेटाडेटा वापरून आयोजित करायच्या असत्या, तर तुम्ही त्यांना कोणते टॅग्स किंवा स्टिकी नोट्स लावाल? कोणत्या आठवणीला अतिमहत्वाची म्हणाल? कोणत्या आठवणीला भावनिक किंवा मजेदार असं टॅग कराल? आणि का? यावर विचार केल्यास तुम्हाला मेटाडेटाची ताकद आणि महत्त्व खऱ्या अर्थाने पटेल. पुढच्या वेळी भेटूया अशाच एका नवीन विषयाच्या खोलवरच्या चर्चेसह.